वेदसाङ्गवदक्रमोपनिषदिर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुस्वरासुरगणा देवाय तस्मै नमः। रामकृष्ण रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी भावे देवासी सर्व भावे देवासी मनावने शरण जावे मनवने शरण जावे मनवने शरण जावे
विठ्ठल टाळी वाजवा सर्वांनी भजन करा विठ्ठल 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 म्हणोनी शरण जावे म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रदाट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सति होलो तम जागर राम गुण कलित बलरामा अंजनी बोल सुतरामा महावीर विक्रम बजरंगी तुम्हारे द्वार
त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार बाबा निशंकुरदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी. आद्य त्रैजननी देवाची आता वंदन भूमिका कीर्तने व्यसती लोका. टाळ वरद श्रोते देखा तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या विठाला म्हणोनी शरण जावे म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन निरूपणाकरिता म्हणून दाखवलेला आहे. यावतच्या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या संत परंपरेने आपला देह अखंड चंदनात भिजवला त्या परंपरेतील देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा उपदेशवर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमाने जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आपल्या सर्वांना उपदेश करतात. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण देवाला शरण जायला पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला सर्व भावाने शरण गेल्याचा फायदा काय होईल? तो भगवान काय करेल? तो हा उतरविल पार भवदुस्तर नदीचा. अभंगाचा जर अन्वय करायचा म्हटला तर आता जे अभंगाला जाणतात वाचतात नाही का ज्यांचे पाठांतर आहेत त्यांना अन्वय लक्षात येईल. समजा अभंगाची सुरुवात म्हणून या शब्दापासून आहे पण त्याचा अन्वय जर केला तर अन्वय असा आहे देवासी सर्व भावे शरण जावे. म्हणून शब्द येत नाही आणि सुरुवात कुठून आहे? म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवासी. देवासी सर्व भावे शरण जावे म्हणून. मग ध्रुवपदाकडे चला. ध्रुवपदामध्ये तुकोबारा म्हणले तो हा उतरविल पार भवदुस्तर नदीचा. त्याचा अन्वय आहे भवदुस्तर नदीचा तो हा उतरविल पार म्हणोनी देवासी सर्व भावे शरण जावे. नाही का देवाला सर्व भावाने शरण गेल्याचा फायदा काय करणार आहे? देव भवसागर पार उतरवणार आहे. हो तुकोबार आहे. तुम्ही देवाला शरण जायला सांगतात बट एक क्वेश्चन फॉर यू जगद्गुरु तुकोबार आहे नॉट अ नॉमिनेशन फॉर गॉड. हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही ज्या देवाला शरण जायला सांगतात त्याचं नावच नाही ना सांगितलं. आम्ही ज्या धर्मामध्ये जीवन जगतो त्या धर्मात देव किती येत नाही? किती दादा? जे बिघ्यात किती आहे? 33 कोटी. गाईच्या बोटात किती? 33 कोटी. एवढे देव आहेत. मग एवढ्या देवातून एखादा देव सांगा ना ज्याला आम्ही शरणागती जाऊ. एखादा देव बघा तुम्ही जर पत्ता जर चुकीचा असेल पत्र कितीही चांगलं लिहिलं असेल तरी ते पत्र पोहोचू शकत. आवाज येतोय तुम्हाला सर्वांना? मागे खुर्च्यांवर बसलेली मंडळी महिला माता ज्यांना आवाज येतो त्यांनी हात वरती करा. येत नाही? येतोय गावात? मग मी काय सांगितलं? सर्वांना आवाज येतो. सिस्टीम ऑपरेटर सर आपल्याला विनंती है आपण मराठी जानते हो आप? हाँ तो मैं मराठी में कहता हूँ कि आवाज अगला वाला बढ़ा दो. का आवाज सर्वांना येतोय ना? पत्र जर चांगलं लिहिलं आहे पण पत्रावरचा जर पत्ता चुकीचा असेल तर पत्र पोहोचू शकत. हा मग ती म्हणून खरी होईल कोणती? माझ्या मामाचं पत्र आणि तेच माझ्या मामीला. पत्रावर पत्ता जर चुकीचा असेल तर पत्र पोहोचू शकत नाही. देवाला शरणागत जायचं असेल ऐका बघा देवाला शरणागत जायचं असेल तर देवाच्या नावाची आवश्यकता आहे. एवढी सर्व बिगलपूर नवसारी नगरीमध्ये एवढी सर्व लोक आपण सर्व राहत आहे पण प्रत्येकाच्या घराचा पत्ता असेल प्रत्येकाचा पत्ता असेल आणि पत्ता असल्यावरच त्या ठिकाणी पोहोचू शकता अन्यथा पोहोचू शकत नाही. नाहीतर मला जर आज कीर्तन दिलं नाना महाराजांनी सांगितलं नवसारीमध्ये कीर्तन आहे महाराज. नवसारीमध्ये जर मला पत्ता माहिती राहिला नसता तर कोणता ठिकाणी कीर्तन करतो मी आज? आहे की नाही? बरोबर आहे. पत्त्याशिवाय त्या ठिकाणी पत्र पोहोचत नाही. तसं देवाचा पत्ता तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही त्या भगवंताला शरणागत जाऊ. ज्या भगवंताला शरणागत जायला सांगतात त्याचं नाव सांगा. तुकोबारा म्हणजे त्याची अनंत नाव आहे. तुम्ही त्याला कोणत्याही नावाने बोलवा. अनंत हे नाम द्या. त्याचे अनंत नाव आहे. नुसती अनंत नाव नाही
हो, तो करुणावंत आहे आणि करुणावंत असलेल्या भगवंताची अनंत नाव आहे. आपण म्हणतो ना, अनंत रूपे अनंत वेशे केल्या व्यापासी. त्याची अनंत रूप आहेत, अनंत नाव आहे. तो भगवान करुणावान आहे. नुसता करुणावान नाही, तुकोबाराय म्हणले तो सर्व आहे. आणि जे मी तुम्हाला सांगत आहे हे कोण सांगतंय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा भाव आमच्या मताप्रमाणे, आमच्या बुद्धीप्रमाणे, आमच्या बुद्धी चातुर्याप्रमाणे, आमच्या वाणीप्रमाणे तुमच्या पुढे प्रतिपादन करतो. तुकोबाराय म्हणले मला त्याचा अनुभव आहे आणि मी तुम्हाला साक्ष देतो. तुम्ही जर त्याला सर्व भावाने शरणांगत गेला तर तो काय करणार? तो हा उतरविल पार भव दुस्तर नदीचा. हो, तुकोबाराय म्हणले ना, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. विठाला विठाला अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या पुढे प्रतिपादन केलेला आहे. विस्तृत चिंतनाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपलं हे पुण्यपावन असलेलं महानगर नवसारी आणि या नवसारी नगरामधील हा बिजलपूर परिसर, ज्याच्यामध्ये ज्या भगवंताचं चिंतन करत असताना गेली जवळजवळ 34 वर्ष मोठ्या आनंदाने महोत्सव करीत करीत 35व्या वर्षातल्या 7व्या दिवसापर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी प्रवास करीत आहोत. ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांपासून प्रारंभ होऊन अगदी बुद्धिमतां वरिष्ठम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मकुरु सुधार वरणम रघुवर विमल जसो योदायको हरचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे. चैत्र नवमी तर चैत्र शुद्ध पौर्णिमा हा आपला दिव्य महोत्सव दरवर्षाप्रमाणे चालतोय. म्हणजे ते गाणं आहे, आपण सर्वांनी ऐकले, ते भजन आहे. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना, एक बात मैंने समझ ली है, रावण मरे न श्री राम के बिना, लंका जले न हनुमान के बिना. ही जोडी राहिला आणि त्या जोडीचं सुंदर आपण दरवर्षाप्रमाणे नियोजन करताय. रामनवमी पासून तर हनुमान जयंती पर्यंत चालणार आपला हा दिव्य महोत्सव. आणि या दिव्य महोत्सवातील
आपल्या 7व्या दिवसाची चिंतनाची सेवा माझ्या वाटेला आली. आपलं हे जे सार्वजनिक हनुमान ट्रस्ट आहे, सार्वजनिक हनुमान मंदिरचे जे काही पंचमंडळ आहे, हे पंचमंडळ गेल्या अनेक वर्षापासून अट्टहास करत आहे का अरे ही वारकरी संप्रदायाची परंपरा नुसती महाराष्ट्रपुरता मर्यादित न राहता ही भारतभर जावी आणि गुजरात सारख्या राज्यात सुद्धा आपण 35 वर्षापासून टिकून ठरत आहात. हे आपल्या सर्वांचं मोठं कर्तृत्व आहे, सोपं नाही. अहो लोकांना आपल्या बापाची पुण्यतिथी आठवण राहत नाही, लोकांना आपल्या बापाची पुण्यतिथी आठवण राहत नाही, पण जगाच्या बापाचा महोत्सव आपण सर्वजण करत आहात. हे भाग्याचं हे सर्व लक्षण आहे. आपण सर्व ट्रस्ट मंडळी, आपण सर्व पंचमंडळ या नवसारी महानगरामध्ये राहत असताना ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरण केल्याचं जीवन सुंदर आणि स्वच्छ होतं आणि बुद्धिमत्तां वरिष्ठम असलेल्या भगवंताचं चिंतन केल्यावर बुद्धीची देवता आपल्याला बुद्धी प्रदान करते. अशा भगवंताचा दिव्य महोत्सव आपण सर्वजण करीत आहात. आणि या महोत्सवाचं संयोजन, मार्गदर्शन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार भागवताचार्य, ज्येष्ठ गुरुबंधू, आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण नाना महाराज म्हणजे युवराज महाराज दोंडाईचेकर महाराजांच्या सुंदर अशा निवेदने. जवळजवळ महाराजांनी सुद्धा 18 वर्ष आपल्याला या ठिकाणी देऊन टाकले. 18 वर्षापासून नाना महाराज या ठिकाणी आपल्याला सहकार्य करताय आणि मग 18 वर्षापासून जर या ठिकाणी महाराज सेवा देत आहेत, आपण सर्वजण महाराजांच्या शब्दाला किंमत देत आहेत आणि त्या गोष्टीला जागून महाराष्ट्र सुंदर सुंदर त्या ठिकाणी आपल्या नगराला, आपल्या मंडळींना जेवढं चांगलं देता येईल तेवढ्या चांगल्या कीर्तनकारांचा शोध करून तुम्हाला पटणार नाही, माझा सुद्धा 8 वर्षात नंबर लागला. म्हणजे विचार करा, पहिली जाऊन दोन मी तो मुरायला असं पण बरं का नाना महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं तसा हा जो पिरियड आहे हा उभ्या महाराष्ट्रावर भारतभर महोत्सव चाललेले आहेत, मोठे महोत्सव चाललेले आहेत. पण नाना महाराजांचा शब्द म्हटल्याच्या नंतर प्रेमाचा त्या ठिकाणी तो दोरा आहे, तो धागा आहे, तो बंध आहे. ज्या बंधाला प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक स्नेहीजन बांधला जातो आणि महाराजांनी सांगितलं आणि परिणामतः या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग माझ्या वाटेला. तसं मी जेव्हा कीर्तन करण्यासाठी या ठिकाणी गाडी आणली पाहिलं सप्ताह कुठे आहे. एक बाबा इथं बसलेला होता, तो बाबा डिंबठीन मला विचारे तुम्ही खानदेश ना का बा, गाडीवर MH18 पाहिलं असेल का तुम्ही खानदेश का हो, मग त्या कोणतं तरी वासर नाही का तुम्ही वासराणा काय सांगेल वासराणा का म्हणतो, वासराणा नाही गाय नाही म्हणतो. असं वातावरण होतं इथे, गाड्या बाजारात बाजार, फटफट्या, मोटरसायकल, सायकली, सर्व काही. म्हणजे इथे कीर्तन आणि इथे सप्ताह कसं शक्य होईल. आणि जेव्हा 9 वाजता पाहिलं पुन्हा त्या ठिकाणी स्वरूप प्रदान झालं. ती भगवंताचीच लीला आहे महाराज. जे सुंदर स्वरूप लगेच रात्री तयार होतं पुन्हा त्या ठिकाणी हो. कामासाठी आपण काम आहे आणि सरळ आहे ना, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सुंदर असं नियोजन आणि या नियोजनामध्ये उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत. समस्त भजनी मंडळ, बिजलपूरची सर्व भजनी मंडळ आहेत आणि गुणीजन म्हणून जे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत, आपल्या सर्वांचे परिचित आवडते परमस्नेही गायनामध्ये ज्यांचं सुंदर भगवंताने देण दिलेली आहे ती प्रत्येकाला मिळत नाही. आता महाराजांचा सहज आवाज त्या ठिकाणी चालतो. बरं का, महाराजांच्या आवाजाला खरंच टाळी वाजवायला कंटाळा करू नका, पैसे लागत नाही का. जिथे पैसे लागतील तिथे कंटाळा करा, जिथे लागत नाही कौतुक करायला काय अडचण नाही. असं बी नाही की तुम्ही उडी महाराज बाबाने टाकली जातो असं बी काही नाही. बसल्या जागी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. सुंदर महाराजांचा आवाज आहे. आदरणीय सतीश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी महाराष्ट्रामध्ये वादनामध्ये ज्यांचं वादळ निर्माण झालं आहे, ज्यांचं दर्शनाने त्या ठिकाणी आवाज कानावर पडतो, दर्शन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली तर तुमच्या मी आभारी होतो. महाराज या ठिकाणी आहेत. आणि बरं का, खरं सांगू का, सर्वांमध्ये सर्वात मोठा त्याग असेल तो नाना महाराजांचा. नाना महाराज एवढ्या कीर्तनांना तिलांजली देऊन, आता तुम्हाला पटणार नाही एवढे समझदार को इशारा काफी है, पी थी मैंने काफी पाव गुचका की गुचकी. ऐका, नाना महाराजांचा मोठा त्याग आहे महाराज, जे 8-9 दिवस आपल्याला देतात. कीर्तनांकडे पाहत नाही, अपेक्षा अंत करणार नाही. फक्त एक की आपल्यावर जर मंडळींचा विश्वास आहे, पंच कमिटीचा विश्वास आहे, अध्यक्षांचा विश्वास आहे, तो सार्थ करण्यासाठी महाराज आपला पूर्ण वेळ या ठिकाणी देतात. महाराष्ट्री पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व गुणीजन मंडळी, हार्मोनियम वादक, सर्व आपली मंडळच ना आपलं
इथलं ना मंडळ हां सर्व ही बिजलपूरची मंडळी आणि विनेकरी महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवायची बरं का. या वयात सुद्धा जर असं नाचतात तर त्या वयात कसे 77 हो विचार करा तुम्ही 77 वयात सुद्धा बाबा एवढं आनंदाने नाचतात. मग 17 मध्ये कसं 17 मध्ये सुद्धा खतराच असणार आहे बाबा ऐका नाही. पण विशेष का सुंदर असं म्हणजे त्यांच्याकडे पाहून मी सुद्धा मला सुद्धा वाटलं की मी सुद्धा थोडं नाचायला पाहिजे. कारण या कीर्तनाची परंपरेमध्ये हे तर विशेष आहे. म्हातारे सुद्धा वृद्ध सुद्धा तरुण होतात आणि त्या गाये नाचे उडे आपली आनंद आपण सर्वजण घेत आहेत. या सर्व आनंदामध्ये सुंदर असा साऊंड सिस्टीम संगीत साऊंड सिस्टीम है ना. हाँ आपलं नाम संदीप भाई. हाँ यहाँ संदीप भाई आए हैं जो बढ़िया से साउंड सिस्टम की व्यवस्था बनाया है. अच्छा एक बार उनके लिए भी जोरदार ताली की सेवा कर दीजिएगा क्योंकि उनके वजह से ही हमारा ध्वनि आपके कर्ण पटलों की ओर आता है. उन्हीं के द्वारा ही जो अब मैं जो बोलूं जो मेरा मन का भाव है जो भीतर का भाव मैं आपके सामने प्रकट करूं वही भाव ॲज अबाव जसाच तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. असं सुंदर त्या ठिकाणी सिस्टीम आहे. आपण आपलं चॅनल आहे का चैनल चालू है लाइव ऐसा आपको छंद है क्या खींचते रहते हैं ठीक है. नहीं तो यूट्यूब को चलता है क्या आपका चैनल. अच्छा इनके लिए भी एक बार ताली बजा दो. अच्छा वीडियो लेते रहो मेरा जो लोगों को आवड़े. बिठा रहा सुंदर व्यवस्था करून ठेवली. याच्यापेक्षा सांगू का 2 खंबीर चोपदार माझ्या आजूबाजूला होते. चोपदार पाहिजे त्या कथा समोरला चमकावायला पाहिजे नाही बाकीना चोपदार आम्ही तरी लिहिला पण चाल होतात हे चोपदार जबरदस्त सुंदर चोपदार आहे. या सर्वांचे त्यांनी साष्टांग प्रणिपात करतो सेवेला प्रारंभ करतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमाने उपदेश करतात. उपदेश करताना जगद्गुरु तुकोबाराय ज्या जीवाच्या ठिकाणी असलेले दुःख आहे ते दुःखाचं निवारण करण्यासाठी वाङ्मयाची निर्मिती करून त्याच्यातून भगवंताने त्यांना प्रेरित केलेली भावनेच्या द्वारा निघालेले शब्द आणि अंकट करत संताजी महाराज तंगाड्यांच्या द्वारा निर्माण झालेली गाथा आणि त्या गाथेतल्या निवडलेल्या अभंगाचा हा भाव. जर पाहिलं तर संत महात्मे सहज बोलत नाही आणि जर सहज बोलले तरी सुद्धा हे तो उपदेश करोनी सायाच शिकविती. संत सहज बोलत नाही. बोलणारा कोण याच्यावर डिपेंड आहे लक्षात ठेवा. हो आणि नुसताच बोलणारा असेल तर ज्ञानोबा म्हणले त्या काही सोनी दया अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसोनी दयाळ पावे हरी. नुसतं बडबड करण्याला भगवंत प्राप्त होत नाही. मग बडबड करता संत महात्मे सहज बोलत. काय बोलणे सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकवे. ज्याचा जसा अधिकार आहे अधिकार तैसा करो उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ. ज्याचा जसा अधिकार आहे तशा त्या पद्धतीने संत महात्मे उपदेश करतात. पण कलियुगामध्ये उपदेश करताना ज्याला पेलवेल ज्याची क्षमता कॅपॅसिटी ज्याची आकलन शक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करून संत महात्मे जगाच्या पुढे भाव मांडतात. जसा परमार्थामध्ये नवीन असेल काही कळत नाही काळजी करू नका. एक काम करा काय करा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. हो संत म्हणले काही जमत नाही फक्त एवढं करा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ ते माया लाड. भगवंताचं सहज नामचिंतन केलं तरी तुमच्या जीवनातलं दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा देवाचं चिंतन हे कलियुगातलं सर्वात मोठं साधन आहे. ज्ञानोबारांनी हरिपाठात सांगितलंय. इथे बरीच मंडळी हरिपाठाला येत असतील.
म्हणजे इथे बरीच मंडळी हरिपाठाला येत नसतील, म्हणजे उरलेली तेवढी येत असतील. ठीक आहे. हरिपाठामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणले, अहो तुम्ही इतर कोणतीही साधने या कलियुगात करा, ती साधनं तुम्हाला फळ देणार नाही. जप तप कर्म क्रियाने मग धर्म भावाचे श्रम नाही देणार महाराज. या साधनेने त्याची प्राप्ती होणार नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी याच्याने काही होणार नाही. मग कशाने होईल? नाम संकीर्तन साधन पडी सोपे जळतील पावे. मग कधी घ्यायचं? नाम नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष वाहे. काय ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे, सहज सहज आहे. नुसता उतरला तरी पवित्राची हो. हरिपाठ वाटतो तेवढा सोपा नाही करतो. आपल्याला वाटतं हरिपाठ हरिमुखे म्हणा मिंट्याल म्हणा तुंबायल म्हणा चाटीले म्हणा. हा ते हरिपाठ वाटतो तेवढा सोपा नाही. हरिपाठ पाठच असायला पाहिजे. तो मागूनही पाठ आणि पुढूनही पाठ, नाही तर मग हरीकडे पाठ त्याचा हरिपाठ असं नाही. हरिपाठच असा आहे. ज्ञानोबारांना विचारणार तुम्हाला भगवंताचं चिंतन करत असताना तुम्हाला सांगू का, एक ज्ञानोबारांच्या हरिपाठाचं एक प्रमाण आहे. प्रमाण असं आहे, तुम्ही जर नाम चिंतन करत असणार ना आणि जेव्हा वृत्ती तुमची स्थिर झाली ना, कुठं जायची गरज नाही. ठाईच बैसोनी आवडी अनंत अनंत आवडीने आडवावा ठाईच बैसोनी. वा बर का, आवडी अनंत आडवावा ठाईच बैसोनी. नुसतं बसून त्याचं चिंतन करायचं. मग जेव्हा त्याचं बसून चिंतन करत होईल ना, तेव्हा चित्त स्थिर करावं लागतं. आणि जेव्हा चित्त स्थिर झालं तर मग प्रमाण असं आहे, गोपाळ भगवान त्या ठिकाणी येतो. सुखे येतो घरा. नाही हरिपाठात म्हणजे ते पण होतं. सुखे येतो घरा. सुखे येतो घरा नारायण. मग कोणाच्या घरी? त्याला त्याचं पुढचं आठवण, त्याच्या पुढचं आहे. करा आठवण आता. हरी नाही का, सुखे येतो घरा. आवळे आनंद आडवा नाही. सुखे येतो घरा न लगती साया. हे विशेष आहे. जेव्हा आपण हरिपाठ घेतो ना, नुसतं चाला पण जर हरिपाठाचा खरा अर्थ लक्षात आला ना, एवढा आनंद देतो हरिपाठ, एवढा आनंद देतो काय सांगायचं. मी असं नुसतं रोज असंच करतो. मी आता हरिपाठ नाही करत, फक्त पलटत राहतो, वाचत राहतो. एखादं लक्षात आलं तर सूत्र किती सोपं सांगितलं. सुखे येतो घरा कोणाच्या घरी, जो ठाईच बसला आहे. नुसता बसलाय त्याला नाही, चित्त एक करून बसलेला आहे. नुसतं चित्त एक करून बसला आणि अनंत आवडीने आडवत आहे, त्याला न लगती साया. त्याला न लगती साया. त्याला सायच करायची गरज नाही. त्याला जावं लागत नाही, वनात जावं लागत नाही. का? सुखे येतो घरा. अरे पंढरपूरच्या दिशेला जर शेकडो संतांच्या पालख्या पंढरपुराला जात असतील तर माझ्या संत सावतोबाने मळा सोडला नाही, फक्त चित्त एक केलं. आजही पंढरीच्या पांडुरंगाची पालखी सावतोबाच्या मळ्यात येते. हा प्रमाण, हे सिद्धता संतांच्या साधनेतून प्रगट होते. जेव्हा संत हा भाव मांडतात ना, जेव्हा संत हा भाव मांडतात, तेव्हा संतांच्या भावाला आश्रित करून, जगाचा विचार करून, जगाचं हिताचं शोधन करून संत महात्मे हित प्रदान करतात. आपण सारिके करीती नाही काळ वेळ. मग संत महात्मे उपदेश करतात ना. मी विरोधाने सांगत असतो बरं का, लक्षात ठेवा. अर्भकाचे 60 पंते हाती धरली पाठी. मुलाला एक दोन शिकवण्यासाठी बापाला एक दोन येणं आवश्यक आहे. बरोबर आहे का? बापाला एक दोन येणं आवश्यक आहे. बापाला 100 पर्यंत एक दोन चांगलं येत असेल, पण मुलाला जर एक दोन कळत नसेल तर फायद्याचं आहे का? मग त्याला शिकवण्याची पद्धत त्याला कळेल तसंच करावं लागेल.
नुसतं आपल्याला इंग्रजी बोलता येतं म्हणजे याचा अर्थ बोलायची नाही मला. हा, कळत असेल तर बोलायची, नाहीतर इंग्लिश मीडियम मध्ये मुलगा जातो आणि घरी येऊन आईला इंग्रजी कळत नाही, तो आईला सांगतो माय मॉम इज बफेलो. म्हणजे तुम्हाला कळाली, ज्यांना कळाली त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळाली त्याची खिचडी खान जपी राहा, ताण घेऊन नका. म्हणजे त्यासाठी कळणंही महत्वाचं आहे. एक दोन शिकवण्यासाठी बापाला सोपी पद्धत करावी लागेल, मुलाला मांडीवर घ्यावं लागेल, मांडीवर पाटी द्यावी लागेल, हातात पेन्सिल द्यावी लागेल. हे काढायचं असेल तर अगोदर काय काढावं लागेल? माय भोपळा, हा माय सांगणार भोपळा. हा, गोल काय काढावं लागेल? गोल. वर्तुळ शून्य काय काढावं लागेल? शून्य. त्याला एक रेष दिली काय होईल? एक होईल. चांगला बाप असेल तर चांगलं शिकवेल. भाऊ पहिले वर्तुळ काढ, गोल काढ, शून्य काढ. आणि उलगेला बाप पहिले काय सांगी? पहिले अंड काढ. त्याला धाकल पण पाहिजे शिकावी आहे की नाही? हा, म्हणजे शिकवत असताना आपली पात्रता, आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी या सर्व गोष्टींचा विचार संतांनी केला. आणि जेव्हा संतांनी उपदेश करायचं ठरवलं तर कलियुगामध्ये शास्त्र सांगतंय कल्लव केशव कीर्तनात. कलियुगामध्ये दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल तर भगवंताच्या चिंतनाशिवाय पर्याय नाही. कारण ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापासी देती अनुमोदन, परिती हेडन संतांचे. असत्याच्या मागे जग लागलेलं आहे. चांगल्याचा स्वीकार केला जात नाही. परमार्थाकडे तुमचं मन वळणार नाही, संसाराच्या दिशेने आवरलं जाणार नाही. आणि काय महाराज काही काही बाबा दुरील माझा देश शकून सांगावया आले कलियुगात. काय होईल? अरे पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्राताला सोडून घरोबर हिंडतील नाही. 5 वर्षाची कन्या भ्रातार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीन होईल. 18 पगड जाती दादा एका ताटात जेवतील, थोर थोर पर्वत ओढून जातील, अवघा आकार होईल निराकार. काय कलियुगाची महिमा आहे. म्हणजे या सर्व कलियुगामध्ये एकच सुंदर आणि शास्त्रयुक्त साधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आणि भगवंताच्या नामचिंतनासाठी संत महात्मे अट्टहास करतात ना महाराज. हो कर जोडोनी विनवितो तुम्हारे, कर जोडोनी विनवितो तुम्हारे. हो कर जोडोनी विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. हो तुम्ही आठवा मधुसूदन, हो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव काय महाराज सुंदर सांगतात. काही नाही कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, अरे नका गुंतू विषय कामा. एक काम करा ना, तुम्ही आठवा मधुसूदना. काय महाराज तो अभंग नात्रांचा गोळच आहे. त्यासाठी कुठे जायची गरज न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंड मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. हीच माझी विनवणी, हीच माझी विनवणी, जोडून आलोनी, कर जोडून आलोनी. शरण एकादनामणी, शरण एकादनामणी. तुम्ही वासुदेव तुम्ही
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देवाचं चिंतन केल्याच्या नंतर विघ्न निवृत्त होतात. भगवंताचं चिंतन केलं पापाची निवृत्ती होते. फक्त तुम्ही राधे राधे म्हणा, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आल्याशिवाय. अरे 17 वर्ष पासून किडण्या नसलेला माणूस फक्त राधे राधे नावावर जीवन जगतो. परमार्थ करणारा माणूस जर नुसतं देवाचं चिंतन करतो तरी सुद्धा त्याला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. जगा काळ खाये अरे त्याला जग काळ जगाला काळ खात असेल, त्या जगामध्ये आम्ही भगवंताचे उपासक आहोत, आम्हाला काळ स्पर्श करणार नाही. हे मोठं उदाहरण कलियुगातलं वृंदावनाचे आमचे संत प्रेमानंद महाराज परमार्थ करणारा बरं का दादा. हो, प्रसन्न चेहरा होतो. नाहीतर काही काही लोकांचे चेहरे बघा तुम्ही, त्यांना चेहराकडे देखील असे वाटत कोई मरी ती बरोबर. काही काहींचे चेहरे क्यों मियां रोते हो, बोले सूरती ऐसी हो, येडी सूरत है नवसारी है. अरे क्यों रोते हो, बोले सूरती ऐसी. मी सांगू, अरे ज्याच्यावरती देवाची कृपा आहे तो झोपे सुद्धा हसल्याशिवाय राहत नाही. तुमच्या घरात लहान बाळ पाहिलं गेले का? हा, मी माझ्या आजीला आमच्या बरं का आमच्या घरात एक बाळ होतं पाहायला झोपलेलं. ते बाळ झोपलं होतं पण ते हसत होतं. मग मी आजीला सांगितलं होतं, आजी ऐकत म्हणते जग ना आशिराने. माईने काय सांगलं सांगू तुम्ही, भाऊ तो नाही आशिरायना, त्याला कोण हसाळायना? ज्याला लहान बाळाला सुद्धा जर देव हसू शकत असेल तर आपण देवाचे भजन करणारे आहोत. आपल्याला नाही का तो प्रश्न ठेवणार नाही का तो? ठेवेल, फक्त आपण भजन करायला पाहिजे. आपल्या भजनात सुद्धा भजनी विक्षेप तेची मरण आहे महाराज. म्हणून परमार्थ करताना कंटाळा नसावा, संसार करताना कंटाळा करा, तो होऊन जाईल. पण परमार्थात तुम्ही कंटाळा करू नका. एक दिवस तुमच्या भजनाचा असा आनंद होईल की त्या भजनामध्ये तुमचा कंठ अवरुद्ध होईल. काय होईल? कंठी प्रेम दाटे नीर लोटे हृदयी प्रगटे. काय महाराज तुकाराम महाराजांचं प्रमाण. नाहीतर काय भजनामध्ये विक्षेप आहे. मुह में राम बघल मी कबीर महाराजांचं पद आहे ना, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. जिस समय आप भीतर की बुरी आदत खत्म कर देते ना, हम आता समझ लेना उस दिन आपके जीवन में भगवान का चिंतन प्रारंभ होगा. अन्यथा समय तो ऐसा ही बर्बाद हो रहा है. इसलिए संतों ने कहा है, मन की तरंग मार लो बस हो गया भजन. हो गया भजन ओ राम का, हो गया भजन. हो गया भजन ओ राम का, हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. जिस समय आप भीतर की बुरी आदत खत्म कर देते हो, समझ लेना उस दिन से आपका भगवान का भजन प्रारंभ हो गया. नहीं तो गड़बड़ी यही चल रही है. लोक लाज से भय बैरागी लिया फकीरी बाना. बस हो गया भजन. मन की तरंग मार लो बस हो गया भजन. आए हो तुम कहां से और जाओगे तुम कहां, बस इतना मन को विचार लो हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. जिस समय आप भीतर की बुरी आदत खत्म कर देते हो ना माता,
समझ लेना, उस दिन आपको हाथ में लोटा लेके मेरे देवादिदेव महादेव के ऊपर जल चढ़ाने के लिए जाने की जरूरत नहीं। आंगन में कोई कंकड़ होगा उसके ऊपर जल चढ़ा दे तो मेरे शंकर को प्राप्त हो जाता है। ये भाव कहता है, ये संतों का प्रमाण है, ये संतों की वाणी है। जिस समय आप भगवान का भजन मन से करते हो तो आपको कहीं जाना नहीं पड़ता। जहां जो जगह मिल जाए, जैसी स्थिति मिल जाए, जो वस्तु मिल जाए, उसी को भगवान का स्वरूप आप प्रदान कर सकते हैं। बताइए, पत्थर में भगवान होते हैं? माताओं बताइए, पत्थर में भगवान होते हैं? भाई साहब, दगडात देव असतो? अरे असतो का नसतो? असतो. दगडात देव असतो. मग प्रत्येक असतो का? प्रत्येक दगडात नसतो. लाखों में किसी एक को चुनते हैं. प्रत्येक दगडात नसतो. ज्या दगडावर तुमचा विश्वास आहे त्या दगडात देव असतो. नाहीतर भरपूर दगड आहेत, काही डोकं फोडतात, काही दगड डोकं फोडतात, तर काही दगड पायाला ठेच लावतात, काही पायाची पायरी बनतात, तर काही मंदिराची भिंत बनतात. पण असा एकच दगड असतो जो काय होतो? देव होतो. दगडात देव नसतो, खांबात देव नसतो. पण जर भक्ताचा भाव तिथे असला की देवाला त्या ठिकाणी यावं लागतं. त्याला कारणच एक आहे. सुखे येतो घरा नारायण, त्याला कारणच एक आहे. चित्त वृत्तीचा निरोध करता आला, भगवंताचं भजन करता आलं, आणि भगवंताचं भजन करताना अंतःकरणातला भाव शुद्ध झाला. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातला भाव शुद्ध झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, त्याला देव दूर राहत नाही, देव जवळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत जेव्हा उपदेश करतात ना, उपदेश करत असताना संत पात्रता पाहून, क्षमता पाहून उपदेश करतात. मी तर म्हणतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्यासाठी संत महात्मे आपला देह त्या ठिकाणी कष्ट वितात, झिजवितात, आणि ते झिजवतात आणि कष्ट विणारे ते देव, ते संत आपल्याला त्या देवापर्यंत पोहोचत असतात. पण त्यांचा उपदेश आपण ऐकायला पाहिजे. जर उपदेश आपण ऐकला नाही तर काही फायद्याचं नाही. बरं, कोणाचा ऐकायला पाहिजे हे महत्वाचं आहे. एक उपदेश करायला लागला नाना महाराज, ज्यांना 2 लग्न मुली घ्या, तो दोघीला सांगे संसार कशा करो. कोण? ज्यांना 2 लग्न मुली घ्या, तो सांगे संसार कसा करो. पहिले तू नियमन कर, मग लोकांनी शिका. विशेष आहे का नाही? जगा पुढे मांडायचं असेल तर त्याचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. जसं गर्भाची यातना गर्भवतीकडे वांजेशी डोहळे कायची येते. गर्भाचं दुःख गर्भवती मातेला कळतं, वांजेला कळत नाही. काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोहळे कायची येते. नपुंसक माणसाला पद्मिनी स्त्रीचं काम नाही, आणि वांज स्त्रीला डोहळे लागू शकत नाही. तसं अनुभव शून्य ज्ञान माणसाला उद्धार करून देऊ शकत नाही. अनुभव शून्य ज्ञान हे माणसाला उद्धार करू शकतं. साखर गोड आहे हे कोणी सांगावं? बोलत चला. साखर गोड आहे हे कोणी सांगावं? ज्याने साखर कारखाना खाल्ला, ज्याने साखर खाल्ली त्याने म्हणावं साखर गोड आहे. साखर पाहून गोडवा सांगू शकत नाही. तसं महाराज परमार्थामध्ये ज्याने त्याला प्राप्त केलेला आहे त्याने जगाला उपदेश करावा. प्रत्येक जण त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. गडबड अशी झाली, नको त्या बाबाच्या मागे लागतो, त्याची व्हिडिओ पाहून मग डोक्याला हात लावतो. म्हणून लक्षात ठेवा, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान. वाईट अवस्था झाली महाराज, तर त्याच्यामुळे काय होते, मन नाही का गवून पाहिले किळ नाही का, आणि ऊस ना नेता काय काय. हा नियम आहे. म्हणून सर्व गोष्टी पाहून करायला पाहिजे. संत, ग्रंथ, भगवंत, तीर्थ या सर्व गोष्टींचा विचार करून त्या पंथाचा स्वीकार करायचा. नाहीतर गडबड अशी आहे, आपण नको त्याचा स्वीकार करतो, नंतर पश्चाताप येण्यापेक्षा थोडं थांबा, वेळ अनुभवा. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं ना महाराज की हा गुरु करण्याचा लायकीचा आहे, मीराबाईचं पद लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं हा गुरु करण्याचा पात्रतेचा आहे, संत मीराबाईंचं पद आहे. वारी जाऊ रे बलिहारी जाऊ रे, वारी जाऊ रे बलिहारी जाऊ रे, मारा सतगुरु आंगन आया.
मारा भाग उदय कर दीना, मारा कर्म धर्म सब छीना, मैं वारी जाऊं रे. बघा, जेव्हा गुरु प्राप्त होतात ना, आपलं कर्म आपलं सर्व निवृत्त करतात, आपलं भाग्य उदयाला आणून देतात, तेव्हा ती संत मंडळी जेव्हा उपदेश करतात ना, त्यांचा पण ऐकायला पाहिजे. उपदेश करण्यासाठी जो उपदेश करतो तोही पात्रतेचा असायला पाहिजे. नाना महाराज यांनी तुम्हाला एकाने प्रश्न केला, महाराज मग गुरु कोणता करावा? ज्याला देव भेटला तो करावा का जो देव भेटून देईल तो करावा? आलं का तुमच्या लक्षात? ओ વિજલપુર તમે ખબર પડે એમ? મને ગુજરાતી આવડે, નાનું આવડે, જાસ્ત કાસોડો કરે ને આવડે, ઓછું આવડે, જાતું છે. હા, નાનું આવડે, પણ ધ્યાન છે સાંભળજો, ધ્યાનથી સાંભળજો. હું શું કેવું બોલો, બરાબર છે ને? તમે કહો મને, બોલાની પ્રયાસ કરું છું. એટલી ચાની કેટલી? चला, बरं का, एकाने प्रश्न केला, म्हणे महाराज गुरु कोणता करावा? ज्याला देव भेटला तो का ज्याला जो देव भेटून देईल तो? म्हणजे देव भेटून देईल तो गुरु केला तर आपला उद्धार आहे. मग ज्याला देवच भेटलेला नाही तो उद्धार करू शकेल? थोडस त्रास देण्यासारखं आहे. काय प्रश्न आहे का सतीश महाराज? ज्याला देव भेटलेला आहे तो गुरु करावा की जो देवाला भेटून देईल तो गुरु करावा? जो देवाला भेटून देईल. पण जो देवाला भेटून देत असेल आणि त्याला जर देव भेटला नाही किंवा त्याला देव माहित नाही तर तो कसा काय भेटून देईल? नाही, मला असंच झालं होतं मला, पण मी त्याला उत्तर दिलं, ज्याला भेटलेला आहे की नाही मला माहित नाही, पण जो भेटून देण्याचा मार्ग दाखवत असेल त्याला गुरु करावा. कोणाला करावा? मग त्याला उदाहरण सांगितलं महाराज. एकाला जायचं होतं, म्हटलं हरिद्वार. पुढे जायचं होतं हरिद्वार जायचं होतं. मग तो गेला रेल्वे स्टेशनला आणि त्याने त्या तिकीट मास्टरला सांगितलं, एक तिकीट द्या हरिद्वाराच. त्याने लगेच तिकीट काढलं. कुठलं? दिलं तिकीट. हे घे तिकीट. कुठलं? हरिद्वार. तिकीट घेतलं त्याने आणि तिकीट घेतल्याच्या नंतर तिकीट हातात घेतलं, पैसे पाहिले वगैरे वगैरे, आणि त्याने त्या तिकीट मास्टरला विचारलं, म्हणे कुठलं तिकीट? म्हणे हरिद्वाराचं. म्हणे का रे तू गेलाय का हरिद्वार? काय विचारायचं त्याने? तू गेलाय का? तू तिकीट मास्टर म्हणे आपण जायला नाही पण आपण वाट लावतो. त्याने तिकीट फेकलं. काय केलं त्याने? तिकीट फेकून दिलं आणि तो म्हणला, हे अरे जो स्वतः हरिद्वार गेला नाही तो काय आपल्याला हरिद्वार पोहोचवणार? हे घ्या तुझं तिकीट. नाही जाऊ शकत म्हणे. लोक आले, म्हणे काय झालं? अरे तो हरिद्वारचं तिकीट देतो पण स्वतः जायला नाही म्हणे. तोच जायला नाही, तो आपले काय वाटलंय? त्याला म्हटलं तो जावो नाही जावो पण तो जो तिकीट दिला ना त्यावर तू बिडदाशी म्हणजे. मग हे लक्षात ठेवा, तो जो मार्ग देणार आहे तो पोहोचवणाराच मार्ग आहे. तो जावो नाही जावो आपल्याला काय घेणं? आपलं काम होतंय ना, कोंबडा को नका को काय, कोंबडा हो नका को काय सगळं होणं गरजेचं आहे. तो हरिद्वार गेला की नाही मला माहित नाही, पण त्यांनी दिलेलं तिकीट तुम्हाला हरिद्वार पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. तसा गुरु करताना तो गुरुला देव भेटलाय की नाही माहित नाही, पण त्यांनी दिलेला मंत्र जर देव भेटून देत असेल तर त्या गुरुचा स्वीकार माझ्यासाठी करायला पाहिजे. आणि म्हणून संत जेव्हा उपदेश करतात ना महाराज, त्या संतांचा उपदेश जीवाचं कल्याण करणार आहे. अरे संसारामध्ये पहा तुम्ही, जोही आहे त्या प्रत्येकाला प्रश्न पडतो. जोही आहे त्याला प्रश्न आहे. आमच्या जीवनामध्ये सांगा ना, जो देखे सो बाबा तुझिया डोई
सो दुखिया सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर वैरागी. बरं का माय, प्रत्येकाकडे दुःख आहे, सुखाचा नामोनिशाण नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुखी आहे आणि ज्याच्याकडे नाही हो पैसावाला दुखी यासाठी आहे, कथा ठेवू कथा ठेवू कथा ठेवू. आणि ज्याच्याकडे पैसा नाही कथा लो ऐक ना, दोघांना दुःख आहे महाराज. जगाच्या पाठीवर कोणाला नाही दुःख, प्रत्येकच त्या दुःखामध्ये ग्रसित आहे. सांगा तुम्ही, एक माझ्याजवळ टेन्शन करून आला, त्याला टेन्शन आणि असं टेन्शन होतं नाला, तो म्हणे महाराज ठेवलं नाही म्हणे, वाले मोठ टाक नाही म्हणे. काय रे ओ काय रे म्हणे, अरे तू बागी बोलणार आहे, तू काय झालं काय म्हणे महाराज, तीन मन जमत नाही, मला मोठ टाक नाही म्हणतो. मग ज्यांनी जमायला त्याला भेट, तुम्हाला काय बंद करायचं म्हणतो. तीन तुला जमत नाही ना, मग तू त्याला भेट, ज्यांनी जमाळ त्याला भेट. पण झालं काय म्हणे, काय नाही महाराज, काय खरं नाही. झालं का, ठेवणं नाही म्हणे, मोठ टाक नाही म्हणते. येळापणा करू नको, तुले भेटेल समाय येळा, ज्याचे भेटत नाही त्याची भेटी आहे, तेव्हा तुला समजी तुला काय भेटेल. आपली एक जुनी म्हण आहे, पाणी उन्हा ढुमा या. जुनी म्हण आहे म्हणतो येळा, जुना लोक जुनं ते हा त्याचं खोटं राहत नाही. पाणी उन्हा ढुमा या, ज्यान बायका समाय वेळा तुमची समाय. आणि असं जे बाजूला होता दुसरा, तो म्हणे महाराज लगीन कधी इथला चांगलं होता म्हणतो, अशीच राहा करशी का नाही, तुम्ही सांगशात की मग हा अशाच भेटतात तुम्ही, बरं का तुम्ही सांगशात तर करली होती. बर का, वा वा सुंदर सुंदर, धन्य माता पिता तयार. वा वा बर का. पहिले म्हटलं येळापणा करू नको, त्या लगीन बघण्याच्या गाड्या टाकावतात त्या. खुशी गेले तुम्ही अभ्यास केले चांगला, हा जाऊ दुसऱ्याचा गाड्या टाका. काय करू नको भाऊ, आहे ते सांभाळ, नको नाटक करू. तो म्हणे महाराज काय करावं कळत नाही, काय करावं कळत नाही. त्याला म्हणतो दे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आहे त्याचा सांभाळता, टेन्शन घेऊ. प्रॉब्लेम एक म्हणतो राहता येत नाही म्हणतो. कारण म्हणतो मग ऑनलाईन सिस्टीम चालू आहे, युट्यूबवर पाहायचं. काय ते युट्यूब विषय काढा, मोबाईलला पाहिजे बांगा ठिकाणात पाहिजे. मोबाईल होता कदा करा आमचं भाजी कळायला पाणी मग चंपाला काय बरं का मोबाईल मध्ये लिहिलेलं असतं पोहे कशी करावे. बरं का, पोहे कसे करा. कढई ठेवा, 2 चम्मच तेल टाका, अर्धा चम्मच मोहरी, चाप केलेला कांदा, काय केलेला चाप केलेला कांदा. पोहे हलके पाण्यात भिजवा, थोडीशी चिमूटभर हळद सोडावी, कोथिंबीर त्या ठिकाणी सोडावी आणि त्या ठिकाणी तेल थोडीशी उकळी आली की कांदे सोडावे, कांद्याला परतावे. थोडेसे तांबूस कलर कांद्यांना प्राप्त झाला की पोहे सोडावे. बठ्ठ नेमणकर असते पण उभ्या किती लावावे, उभ्या किती लावावे ते नाही माहिती. शिलगावत राहावे अशी अवस्था आहे. त्याला म्हटलं शिकी जाईल, तू ताण लिहू नको, नुसतं कशी काय ना फक्त एकच म्हण, चांगलं करत चांगलं करत चांगलं करत. पहिले चाललंय म्हणतं बाईले मार झोड चाले तरी बाई म्हणे तुला ना दाखवून. हा पहिली बाई संसार करायले, मायबापनं नाव कमायले, मागे कोणी विचार करणे, मारवी खाये पण तडेच राहे. अनाको चावे त्यांना सांगे माय त्याचा स्वभाव इसतो धरली पण त्याचा स्वभाव धर पाहिजे. अशी काय आते म्हणतं आगावपणा करू नको, आते निसा खी जाणार तरी तैली बरी म्हणतो त्या माहिती. तू निसता खी जाय मजा करायचं, ठेव 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 आगारपणा करू नको. आहे ते राहू दे महाराज, रिकामं काम करू नको. कारण आहे त्यालाही दुःख आहे, नाही त्यालाही दुःख आहे. जगाच्या पाठीवरती दुःख निवृत्त करण्यासाठी भगवंताचं चिंतन एकमेव साधन आहे. आणि त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी तो आवडायला पाहिजे. तो कसा आहे, गोड तुझे रूप
देवाचं नावही गोड आहे. आणि संत म्हणले तुम्ही त्या देवाचं चिंतन जर सर्व भावाने करत असाल, शरणांगत जात असाल, तर तुमचं दुःख निवारण करण्यासाठी तोच समर्थ आहे. पण शरणांगत जायचं असेल तर कसं जावं? पहिल्या शरणामध्ये सांग. शरण देवाला सर्व भावाने शरण जायला पाहिजे. काया वाचा मनाने तुम्ही देवाला शरण गेलात तर तो भगवान तुमचा त्या ठिकाणी स्वीकार करतो. बाह्यांगाने शरण गेलात तर त्याचा स्वीकार होत नाही. संत अट्टहासाने सांगतो सर्व भावे देवाचे. मग देव तर भरपूर आहेत ना महाराज. मी सांगितलं ना 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. एवढे देव आहेत. कोणी दगडाचा केला, कोणी मातीचा केला, कोणी लाकडाचा केला, कोणी सोन्याचा केला, कोणी धातूचा केला. किती देव केले. संत म्हणले नाही नाही शेंदरी हंडरी दैवत, शेंदरी हंडरी दैवत. शेंदरी हेदरी दैवते, कोण पूजी भूते खेते, आपल्या पोटासी रडीते, मागतीशी देवधान. शेंदरी हेदरी दैवत. कोणी कचरा टाकू नये म्हणून ठेवला दगड, लावला शब्द, झाला देव झाला. हो नाही का. महिला मंडळ तुमचा आवडता देव कोणता? बालदेव नाही, आसरा. ज्याचे कोणा नाही आसरा त्याचे याच ना आसरा. आणि माय बालमन माहेर नाही आसरा. ओ बाई आय माहेर आसरा. नाव आसरा, फक्त आसरा माहेर नजरा. नाव फक्त आसरा झालं बरं का. आपल्या आपल्या पद्धतीने देव तयार केले महाराज. आमच्या ते आपल्या आंबेजवळ एक देव आहे चिंध्या देव. आका जाळलं चिंदळा चिंदळा. एसटी वाला 2 देव, एक आनदेव आणि आपला धर्माबाज देव. वेगवेगळे देव बनवले महाराज. एवढे देव. आता देवाचा विषय आला ना, आम्ही कोणत्या देवाला शरण जावं? संत म्हणले बडिया माघा पंढरीराव, जो हा देवांचाही देव, जो देवांचाही देव आहे, त्या देवाला तुम्ही शरणागत जा. बाकीचे देव म्हणजे मग पुण्याची पावटी सरे, सगळे इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे ही सर्व देव आहेत. ज्या दिवशी पंचवार्षिक ठरली त्या दिवशी कार्यक्रम संपला, पुण्य संपलं, पतन झालं. पण असा एकमेव देव आहे जो सर्वांचा देवांचाही देव
आणि त्या देवांच्या देवाला आपण शरणागती जायला पाहिजे. काय पाहिजे? काया वाचा मनाने देवाला शरण जायला पाहिजे. आता देवाला शरण जाणं म्हणजे आपलं स्वार्थमूलकच आहे. काहीतरी मिळेल यासाठी आपण देवाचं शरणागत जातो. खरं सांगा ना, देव भेटावा यासाठी कोण मंदिरात जातं का मग दादा? खरंच सांगत आहे, कोण जातं मंदिरात? नाही नाही, देवाने आपल्याला काहीतरी द्यावं यासाठीच आपण मंदिरात जातो. महादेवाला पाणी टाकीत नाही का पहिले? हातेच गाव असं जावं लागेल नाही माय, एक लोटा पाणी टाक, एक लोटा जल, सब समस्या का हल. म्हणजे तुमच्या जीवनात समस्या आहेत तेव्हा तुम्ही देवाकडे जावं का? अरे दुख में सब सिमरण करे, सुख में करे ना कोय. अरे सुख में सिमरण करे तो दुःख काय है को होय. सुखामध्ये सुद्धा त्याला आठवण करीत राहा, दुःखाचा विषय येणार नाही. नाहीतर म्हणतात ना, हो एक लोटा जल जो चढावे, मन वांछित फल वो पावे, सब दुखड़ा दूर भगावे, भोले तेरे नाम से तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में. तुम आना भोले बाबा मेरे मकान में, तुम आना भोले बाबा मेरे मकान में. तेरा डमरू तेरा डमरू तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में. हो एक लोटा जल जो चढ़ावे, मन वांछित फल वो पावे. एक लोटा जल चढवलं की जी इच्छा असेल ते मिळतं म्हणे. मग आपण देवाला प्राप्त करतो का देवाचं काहीतरी प्राप्त करण्यासाठी जातो? खरं विचार करा. आपल्याला देवाचं काहीतरी मिळावं यासाठी जातो. आणि मी सांगतो तुम्हाला, देव सहजासहजी देत नाही. ज्या दिवशी तुम्ही पात्र झालेत त्या दिवशी तुम्हाला देव देतो. नाहीतर तुम्ही कितीही मंदिरात गेला तरी देव देत, हे लक्षात ठेवा. म्हणून पात्र होण्यासाठी देवाला शरणागती जायला पाहिजे. कायेने, वाचेने, मनाने. देवाला जो शरणागत जातो, तुकोबाराय म्हणले, तो गेला त्याचं सर्व काय करतं? योगक्षम वहाम्यहम. काय सांगतो देव? योगक्षम वहाम्यहम. मी काय करतो? मागे पुढे उभा, आलिया घात निवाराया. अरे तो मागे पुढे उभा आहे, भागलिया मज वाहती कडिये, त्यांची आई डोळी सर्वसो. तो भगवान उभा आहे ना महाराज, हो नाही का? हमारे साथ है रघुनाथ तो इस बात की चिंता, शरण में रख दिया जब माथ तो इस बात की चिंता. न खाने की न पीने की न जीने की न मरने की, हमारे साथ है रघुनाथ तो इस बात की चिंता. काय महाराज? घालून या भार त्याच्यावर भार घातल्यावर चिंता करायची गरज राहत नाही. देवाचं चिंतन, समर्पणाचा भाव. ओ पंढरपूरच्या वाटेने एक वारकरी चालला. ऐका बरं का ताई दादा, पंढरपूरच्या वाटेने वारकरी चालला. वारकऱ्याचा बोट धरून त्याचा 3 वर्षाचा लहान वारकरी बाळ मुलगा त्याचा असं टुकू 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 चालतोय बोटाला धरून. आणि जो दिसला की चालता चालता माऊली रामकृष्ण आली. ते 3 वर्षाचा चालणार जो तो पाहतो, अरे जय हरी माऊली, अहो छोटे वारकरी जय हरी जय हरी. 3 वर्ष. बापाच्या डोक्यावर गाठुड, तोंडामध्ये पांडुरंग पांडुरंग नाम चिंतन, यज्ञ पाऊला पाऊली. बोट धरून 3 वर्षाचं बालक चाललंय. हो, बाप त्याच्या पावलांच्या विचार करून पावलं टाकीत बाप चाललाय. हे गावाची लोक पाहायला, हे अरे 3 वर्षाचा बालक चाललाय पायी, वारकरी आहे. अरे हो हो हो, हे गर्दी तुटली, हे गर्दी तुटली. ते एवढंसं होतं ना, ते हो हुशार असतात तिला आमचं, की बोट धरून चालतंय. आणि त्या बापाला सर्वांना माऊली जय हरी का हो पुढे निघालात? अरे पंढरपूरला, अरे 218 किलोमीटर चालायचंय. म्हणलं चालतो की राव, त्याच्यात काय झालं? अहो म्हणलं तुम्ही चालणार नवल नाही, पण छोट्या वारकऱ्याचं काय? त्या वारकऱ्याला विचारलं, अरे वारकरी 218 किलोमीटर चालशील का? तो 3 वर्षाचा बालक म्हणला का नाही? अरे नाही चालणार तू. म्हणला का चालणार नाही? अरे ज्याचा बोट धरलाय तो माझा बाप आहे. काय? ज्याचा बोट धरलाय तो माझा बाप आहे. जर मी थकलो तर जबाबदारी कोणावर आहे?
मी चाललो नाही चाललो पण मी पंढरपूर पोहोचणार, कारण मी ज्याचा बोट धरलाय ना तो माझा बाप आहे. अरे संसारात चालताना जगाच्या बापाचा बोट धरा, तुम्ही सुद्धा धरल्याशिवाय एवढंच हो. जेव्हा तुम्ही त्याला सर्व भावाने शरण जातात ना, काया वाचा मनाने तो स्वीकार करतो महाराज, आणि त्याने स्वीकार केला की परिणाम काय होतो, तो भवसागर उतरवतो. कोण? तो सदई महाराज म्हणजे वारकरी ठाण हे सहज म्हणतात तो नाही. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतो, तो हा उतरवील पार भवदुस्तर नदीचा. कोण उतरवणार? एकदा पाठीचा करा, ताट करा, मान समोर करा, श्वास घ्या आणि मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई नदीचा नाही का, तो भगवान पार उतरव. कोण? तो हा भव पार उतरविल तो. कोण?
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा उतरवील पार भवदुस्तर नदीचा. भवसागर तो भगवान उतरवणार. खरंय, भवसागर तरिता पार करीत से चिंता, पहिलं तरी उभा पटीकर ठेवण्या. तो भगवान पलीकडे उभा आहे ना. काय सुंदर भाव आहे. मेरा आपकी कृपा से, बताइए हमारे जो भी काम होता है किसकी कृपा से होता है? सब काम हो रहा करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से वो सब काम हो रहा है. ओ पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. ओ हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. हैरान है जमाना, मंजिल मिल रही है. ओ करता नहीं हूँ कुछ भी मोह, ओ करता नहीं हूँ कुछ भी, सब काम हो रहा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. सर्व भावाने तुम्ही त्याला शरण गेला, तुम्हाला करायची गरज नाही. तो हा उतरवील पार भवदुस्तर नदीचा. मग कोण आहे तो? बहु आहे करुणावंत तो हा उतरवील पार. कोण? बहु आहे करुणावंत तो उतरवील पार. तो भगवान करुणावान. कोण? अनंत नाम आहे ज्या तो हा उतरवील पार. विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलंय ना, यस्ते स्मरण मात्रेन जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्त भूतानां मादिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भगवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूत भावना. गुजराती में कहते हैं महाराज, हरि तारो नाम छे
कोई कहे गोपाला, मैं तो कहो सावरिया बासुरी वाला. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. हा, अनंत हे नाम ज्याचे अनंत नाव आहेत, 1000 नाव आहेत महाराज. नुसती विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावं नाही, शिव महापुराणातल्या विद्येश्वर संहितेमध्ये 1000 नावं नाही, तर शिव महाराजांची 11,000 नावं आहे. भगवान शिवजींची किती? 11,000 नावं. मग तो कोणत्याही नावाने येतो महाराज. कोणी ऋण झाला का ऋणमुक्तेश्वर, कोणाची चिंता दूर झाली की चिंता मुक्तेश्वर, आहे की नाही? हो, कोणताही नावाने येतो, त्याला 11,000 नावं सांगितली महाराज. हो, ते सुंदर भजन शिवपुराण महापुराण मध्ये मी म्हणतो ते. हो भोला डमरू बजा. बरं का, ऐका ना, जाऊ दे. वेळ तुम्ही तुम्हाला काय बरं का, भजन सुंदर आहे. थोडंसं जर जागेवर उभं राहून नाचलं तर आनंद वाटेल. जर तुमची इच्छा असेल तर म्हणतो, तुम्हाला वाटत असेल उठायचं तर उठा, नाही तर मग पुढे बोलतो. काय मला भजन म्हणायला काय आवश्यकता? उठणार आहेत का? उठा उठा उभे राहा. ठीक आहे. मग आता भजन म्हणावं लागेल. म्हणजे नाचत असताना कंटाळा करायचा नाही. सुंदर भजन तुम्हालाही आवडेल. आपण मन मोकळं करा. ओ भोला डमरू बजा, डमरू बजाइले बाबा सती कोला. डमरू बजा, डमरू बजाइले बाबा सती कोला. डमरू बजा, डमरू बजाइले बाबा सती कोला. ओया डमरू बजा, डमरू बजाइले बाबा सती कोला. ऐका ना, दोघं हात वरती करून डमरू वाजवायचे. डमरू डमरू हा. ओ भोला डमरू बजा, डमरू बजाइले बाबा सती कोला. ओया डमरू बजा, डमरू बजाइले बाबा सती कोला. जे नाचले त्यांना धन्यवाद, गेले नाचले त्यांना धन्यवाद. होऊ दे, सब नाचे है. हा, ओ भोला डमरू बजा, डमरू बजाइले माता सती कोला. भोला डमरू बजा, डमरू बजाइले माता सती कोला. माता सती आवेगी तो ठुमकाले वाला.
देवाची नावं आहेत महाराज, तुम्ही त्याला कोणत्याही नावाने आवाज द्या. मेड फॉर प्रकाश महाराज, जिस संकीर्तन मेड फॉर प्रकाश महाराज, ये किधर ही नहीं मिलेगा, इधर ही मिलेगा, काही नाही मिलेगा महाराज. तर का देवाची अनंत नावं आहेत. अनंत हे नाम ज्याची अनंत नावं असलेल्या भगवंताला तुम्ही शरण गेला तर तो भगवान काय करणार आहे? तो हा उतरवील पार भवदुस्तर नदीचा. आणि तुकोबारे वरवर सांगत नाही ना महाराज, तुकोबारे साक्ष देतात चौथ्या करणामध्ये. तुका म्हणे साक्षी आहे, तुका म्हणे साक्षी आहे.
कहता हूँ राधे तकदीर बदल झाली सेवा भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो, श्री गुरूच्या चरणी समर्पित करतो. आपल्या या सार्वजनिक हनुमान मंदिराची जी काही पंचमंडळी आहे या सर्वांचं मी कोटी कोटी अभिवादन धन्यवाद देईल. आपण सर्वजण हा महोत्सव मोठ्या आनंद आणि मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी करता. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा महोत्सव चालला ते परम आदरणीय आमचे युवराज महाराज म्हणजे नाना महाराज दोंडाचे महाराजांनी पुन्हा या ठिकाणी पाचारण केलं. तुम्हा सर्व भक्तिमती माता भाविक सर्वांचा दर्शनाचा योग माझ्या वाटेला दिला. महाराजांचं या ठिकाणी व्यासमंचाच्या द्वारा अभिवादन करतो. उपस्थित सर्व भजनी मंडळ, टाळकरी, हार्मोनियम वादक, विनेकरी, गायनाचार्य सर्व आणि साऊंड सिस्टम विथ चोकदार सर्वांचे या ठिकाणी शब्द सुमनांच्या द्वारा अभिवादन करून वाणीचा निरोप घेतो.